तर संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येते, मात्र अंगारक चतुर्थी ही वर्षातून काही कमी वेळाच येते। तर आज होती अंगारक चतुर्थी, म्हणजे 2026 मधील पहिली अंगारक चतुर्थी। तर इकडे सकाळ सकाळी देवपूजा करून सगळे घरातील कामं करून मी आले होते कामावर, आणि दुपारी आज मी फराळ नव्हते करणार कारण की अंगारक चतुर्थी होती। तर इकडे आमच्या इकडे जी डेअरी आहे तिकडे खूप छान पिस्ता मिल्क मिळतं, आणि पिस्ता मिल्क मला नेहमीपासून आवडतं, त्यामुळे पिस्ता मिल्क आणि नंतर थोडीशी बासुंदी ट्राय केली। तर आता मी निघाले होते घरी, येता येता थोडीशी फुलं आणि हाराळी घेतली बाप्पासाठी। तर असं म्हणतात की अंगारक चतुर्थीचा योग हा फार कमी वेळा येतो, म्हणजे वर्षातून फार कमी वेळा येते अंगारकी चतुर्थी। आणि अंगारक चतुर्थी म्हणजे अशी चतुर्थी जी मंगळवारी। तर मंगळ म्हणजेच अंगारकाने गणपती बाप्पाची हजारो वर्षे तपश्चर्या केली, आणि त्यांच्या तपश्चर्येला त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्यांना वरदान दिला की इथून पुढे जी ही चतुर्थी तुझ्या वारी म्हणजेच मंगळवारी येईल तर ती चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल, म्हणजेच अंगारकी चतुर्थी। आणि अंगारकी चतुर्थीला आपल्या शास्त्रामध्ये देखील खूप मान आहे। असं म्हणतात की ज्यांना ज्यांना मंगळ दोष किंवा कर्जाचे रिलेटेड काही दोष असतील तर त्या अंगारक चतुर्थी केल्याने, आणि अंगारक चतुर्थी त्यांच्यासाठी खूपच सुवर्ण संधी आहे। तर इकडे आज मगाशी येताना मी मार्केटमधून हा सुंदरसा मोत्यांचा हार आणला होता गणपती बाप्पांसाठी। मला बाकी देवांसाठी पण घ्यायचेत, मला ते डबल लेअरवाले घ्यायचेत, त्यामुळे मी इकडे गणपती बाप्पासाठी ही एकच आणलेली आहे। आणि अशा प्रकारे माझी अंगारक चतुर्थीची पूजा वगैरे इकडे संपन्न झाली होती। तुम्हाला माझी पूजा कशी वाटली, बाप्पांची आरास कशी वाटली, बाप्पांना मी आज जी पूजा केली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि असंच माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की माझ्यासाठी ही जर्नी खूप स्पेशल आणि खूप इम्पॉर्टंट आहे। असाच तुमचा सपोर्ट नेहमी मला राहू द्या। चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कमेंट करायला नक्की विसरू नका। आणि इकडे मग झाल्यानंतर आपलं फेवरेट काम म्हणजे चहा पिलं, त्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला, आणि इकडे सर्व स्वयंपाक वगैरे करून उपवास सोडला। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।